व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच माझे सहकारी शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार मानाचा मुजरा, त्यांना त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन करून आजचा हा जो काही कार्यक्रम आहे हा अतिशय उत्साहाचा, आनंदाचा आणि आपल्यासाठी गर्वाचा आहे। आज 26 नोव्हेंबर संविधान दिन संपूर्ण देशभरामध्ये आज साजरा केला जात आहे। आजचा हा 75वा संविधान दिवस आज आपल्या नवभारत विद्यालयामध्ये देखील अतिशय उल्हासामध्ये आणि थाटामाटामध्ये या ठिकाणी सादर करण्यात आला। आणि या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी सर्वांनीच अतिशय मेहनत घेतली, सर्वांनीच आपापल्या परीनं परिपूर्ण असे प्रयत्न केले आणि हा कार्यक्रम सर्वांसाठी अतिशय उत्साही आणि मंगलमय या ठिकाणी सादर करण्यात आला। याच्यातून आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे माननीय सर जाधव सर, चितळी पुतळी केंद्राचे केंद्र संचालक माननीय जाधव सर यांनी अतिशय त्यांच्या वेळात वेळ काढून अतिशय त्यांच्याकडे भरपूर अशी कामं असतात आणि या सगळ्या कामामधून आमच्या नवभारत विद्यालयासाठी त्यांनी वेळ काढला। आमच्या चिमुकल्यांना त्यांनी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं। चिमुकल्यांना त्यांच्या हृदयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सहजरित्या पोहोचतील, त्यांना याच्यातून बऱ्याचशा गोष्टी आत्मसात करता येतील आणि त्याच्यातून त्यांचा नक्कीच या ठिकाणी फायदा होणार आहे। अशा चांगल्या आणि अतिशय सुंदर असे विचार त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये या ठिकाणी मांडले आहेत। भारतीय राज्यघटना सगळ्यांसाठी किती महत्त्वाची आहे हे त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे, मांडलेलं आहे। आमची जी काही ज्ञानात्मक जी काही आमची झोळी आहे त्या झोळीमध्ये तुमच्याकडनं मिळालेलं हे ज्ञान नक्कीच त्याच्यामध्ये ज्ञानामध्ये भर पडलेली आहे आणि ही जी काही शुद्धुरी आहे ही शुद्धुरी नक्कीच आम्हाला प्रेरणादायी आणि त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी आत्मसात करण्याजोगी आहे। त्याचप्रमाणे त्या दृष्टिकोनातून सरांचं या ठिकाणी मनपूर्वक असे धन्यवाद शाळेच्या वतीनं आणि चिमुकल्यांच्या वतीनंही मी त्यांचे आभार व्यक्त करते। त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री मोठे सर, ज्यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन आणि प्रोत्साहन असतं, असे मोठे सर यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करते। त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर यांचाही या ठिकाणी आभार। शाळेतील सगळे शिक्षक वर्ग त्यांच्याही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमासाठी ज्यांनी अतिशय शांतपणे आणि आनंदाने या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला आणि जे काही तुम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचेही या ठिकाणी मनपूर्वक असे आभार। आणि अध्यक्षांच्या वतीनं कार्यक्रम संपला असं या ठिकाणी मी जाहीर करते। धन्यवाद।